ऊसाचा खरेदी दर प्रति टन 3150 वरनं 3400 रुपयांवर। केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 1 ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होणार। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। जागा वाटपाबाबतीत चर्चा झाल्याची माहिती। वर्षा निवासस्थानी 1 तास बैठक। गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केलं नाही। मेट्रोसाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। सर्व काही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा। आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांना आवाहन। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची हकालपट्टी। अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवसांचा बुलढाणा दौरा। लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या एकूण 6 सभा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची हकालपट्टी। अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची कधीही मागणी नव्हती। जे.पी. नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकरांची स्पष्टोक्ती। महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान होणार। मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सर्व राजकीय पक्षांना आमच्या समोर उभं करा। बेकायदेशीर होर्डिंग्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा संताप। सगळ्याच राजकीय पक्षांना नोटिसा बजावण्याचे कोर्टाचे आदेश। लग्न झालं म्हणून महिलेला नोकरीतनं काढता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये न्याय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।